विकी नाव साधं असलं तरी त्याचे विचार खूप मोठे होते. फाटकी सुदामाची गोधडी पांघरून त्याने जगण्याचं स्वप्न पाहिलं होतं. वडील मजुरी करायचे, आई दुसऱ्यांच्या घरी धुनीभांडी करायची. परिस्थिती इतकी बेताची होती की कॉलेजची फी भरतानाही विकीला 10 वेळा विचार करावा लागायचा. पण त्याच्या चेहऱ्यावर कधीच तक्रार नसायची. तो शांत, समजूतदार आणि स्वतःच्या कामाशी काम ठेवणारा मुलगा होता. त्याच्या आयुष्यात एकच आनंदाचा किरण होता, ती म्हणजे त्याची बालमैत्रीण सोनम. सोनम दिसायला एकदम अप्सरेसारखी सुंदर. कॉलेजमध्ये तिच्या सौंदर्याची चर्चा असायची. अनेक श्रीमंत मुलं तिच्या मागे असायची. पण सोनमचं मन मात्र फक्त विकीशी जुळलेलं होतं. विकीला वाटायचं आपण गरीब, आपण प्रेमाच्या भानगडीत पडणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. म्हणून त्याने आपल्या मनातल्या कोपऱ्यात असलेलं सोनमबद्दलचं प्रेम कधीच व्यक्त केलेलं नव्हतं. कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये एका देखण्या आणि श्रीमंत मुलांची एंट्री झाली. सुधीरकडे पैसा होता, गाडी होती आणि बोलण्याचं चातुर्य होतं. सोनम त्याच्या प्रेमात पडली. विकीला हे सर्व दिसत होतं. त्याचं मन आतून तुटत होतं. पण त्याने विचार केला, जर सोनम सुधीरसोबत आनंदी असेल तर मी कोण तिला अडवणारा. हळूहळू सोनम आणि सुधीरचं डेटिंग सुरू झालं. सुधीर मात्र तसा नव्हता. तो दररोज एका नवीन मुलीसोबत दिसायचा. विकीने सोनमला सावध करण्याचा प्रयत्न केला. पण प्रेमात आंधळी झालेली सोनम म्हणाली, विकी, तू माझा मित्र आहेस, फक्त मित्रच राहा. माझ्या खासगी आयुष्यात लक्ष देऊ नकोस. विकी शांत झाला. त्याने स्वतःला अभ्यासात आणि पार्ट टाईम नोकरीत झोकून दिलं. काही महिने उलटले. एक दिवस सोनम रडत रडत विकीकडे आली. तिने जे सांगितलं ते ऐकून विकीच्या पायाखालची जमीनच सरकली. सोनम सुधीरकडून गरोदर होती. तिने सुधीरला लग्न करण्याची विनवणी केली. त्याच्या पाया पडली, पण सुधीरने साफ नकार दिला. तो म्हणाला, हे मूल माझं नाहीच. तू कोणासोबत तरी फिरली असतील आणि नाव माझं घेते आहेस. तो तिला वाऱ्यावर सोडून शहर सोडून निघून गेला. सोनम पूर्णपणे कोलमडली होती. समाजात तोंड कसं दाखवायचं, तिचं करिअर, तिचं इज्जत सगळं पणाला लागलं होतं. तिला ते मूल नको होतं, पण दुसरीकडे ती त्या जीवावर प्रेमही करत होती. नैराश्याच्या गर्तेत तिने आत्महत्येचा विचार देखील केला. विकीला हे सर्व सहन झालं नाही. त्याने विचार केला, जर आज मी मागे हटलो तर एका निष्पाप जीवाचा बळी जाईल आणि एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. समाजात आपली किती बदनामी होईल, घरचे काय म्हणतील याचा विचार न करता विकीने सोनमसमोर एक प्रस्ताव ठेवला. सोनम, रडू नकोस. मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. या बाळाला माझं नाव देईन. सोनम थक्क झाली. ज्या मुलाला तिने कधीच प्रियकर म्हणून पाहिलं नव्हतं, तो आज तिचा देवदूत बनून उभा होता. दोघांनी साध्या पद्धतीने लग्न केलं आणि एका छोट्या भाड्याच्या खोलीत राहायला गेले. विकी दिवसभर मजुरी करायचा, रात्री ओव्हरटाईम करायचा, फक्त सोनमच्या औषधासाठी आणि तिच्या आहारासाठी. तो स्वतः उपाशी राहायचा, पण सोनमची त्याने एका राजकन्येसारखी काळजी घेतली. हळूहळू विकीला त्या न जमलेल्या बाळाबद्दल आणि सोनमबद्दल प्रेम वाटू लागलं. त्याला वाटलं आता त्यांचं आयुष्य सावरलं आहे. एक दिवस विकी कामावरून आनंदाने घरी परतला. त्याने सोनमसाठी तिचे आवडते पेरू आणले होते. पण घरात शिरताच त्याला स्मशान शांतता जाणवली. खोलीत सोनम नव्हती, फक्त टेबलावर एक चिठ्ठी होती. चिठ्ठीत लिहिलं होतं, विकी, मला माफ कर. सुधीरचा फोन आला होता. त्याला त्याच्या चुकीचा पश्चाताप झाला आहे. तो माझी बसस्टँडवर वाट पाहत आहे. त्यानं सांगितलं आहे की जर मी आले नाही तर तो जीव देईल. मी अजूनही त्याच्यावर प्रेम करते. तू माझ्यासाठी जे केलंस त्याबद्दल मी तुझी ऋणी आहे. पण मी तुझ्यासोबत सुखी राहू शकणार नाही.
मला शोधण्याचा प्रयत्न करू नकोस. विकीच्या हातातले पेरू खाली गळून पडले. त्याचे डोळे पाणावले. त्याने ज्या स्त्रीसाठी आपला सन्मान, आपलं भविष्य आणि आपलं सर्वस्व पणाला लावलं, ती एका क्षणात त्याला सोडून त्या माणसाकडे गेली ज्याने तिला लाथ मारली होती. विकीला त्या बाळाची काळजी वाटत होती, ज्याला त्याने स्वतःचं मानलं होतं. विकी कोलमडला, पण तो संपला नाही. त्याने स्वतःला सावरलं. त्याने विचार केला की माझं प्रेम निस्वार्थी होतं. जर ती तिथे आनंदी असेल तर तेच माझं यश आहे.